हिंगणघाटमधील वैद्यकीय महाविद्यालयाचं वादंग आता विधानसभेत बघायला मिळत आहे। विरोधी पक्षनेते दिशाभूल करणारी माहिती सभागृहाला देत आहेत असं समीर कुणावर यांनी आरोप केलेला आहे। उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटजवळ 50 एकर नव्हे तर 9 एकर जागा आहे। खोटी माहिती विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाला दिल्याचं समीर कुणावर यांनी सांगितलं आहे। हिंगणघाटला मंजूर झालेला आहे आणि हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे 50 एकर जागा आहे आणि त्या ठिकाणी ते करण्यात यावं। माझ्याजवळ रिपोर्ट आहे विरोधी पक्षनेते तिथल्या प्रांताचा एसडीओ आणि तहसीलदारचा फक्त 9 एकर जागा शिल्लक आहे। 9 एकर जागा शिल्लक असताना आपण 50 एकर जागा आहे म्हणून दाखवतात। चुकीचं रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून या ठिकाणी मी खुलासा करतो 9 एकर जमीन फक्त हिंगणघाटला शिल्लक आहे आणि या जमिनीवरून सध्या राजकारण करण्याचा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। हसन मुश्रीफ साहेब त्यांना माझी विनंती आहे की तातडीने या जागेचा तिढा सोडवावा आणि वैद्यकीय महाविद्यालय तातडीला हिंगणघाटला सुरू करावं एवढी विनंती करतो। उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटजवळ 50 एकर नव्हे तर 9 एकर जागा आहे। खोटी माहिती विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाला दिल्याचं समीर कुणावर म्हणतात।